लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. काय आहे रे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम? बघा, एक इकडनं ट्रक येत आहे, इकडनं एक कार येत आहे. होले होले येऊन राहिले. कसे येऊन राहिले? होले 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 होले. समजते ना? होले होले हो जाएगा प्यार, चलेगा होले होले हो जाएगा प्यार. अभी मजा आएगा ना भिड़ो. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. बट तत्पूर्वी मला सांगा रे, मोमेंटम म्हणजे काय? मोमेंटम म्हणजे इम्पॅक्ट. बरोबर. मोमेंटमचा फॉर्म्युला कोण सांगते मला? उघड रे भाऊ. मोमेंटमचा फॉर्म्युला कोण सांगते? नाही. मोमेंटमचा फॉर्म्युला भाई दरवाजा लावा ना. तो मास इंटू वेलॉसिटी हाय मोमेंटमचा फॉर्म्युला. आपल्याला काय विचारलं? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम विचारला. काय विचारला? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. काय आहे रे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम? बघा, एक इकडनं ट्रक येत आहे, इकडनं एक कार येत आहे. होले होले येऊन राहिले. कसे येऊन राहिले? होले 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 होले. समजते ना? ते होले होले लावतो, ते होले होले नाही लावायचं. इथं होले होलेचा अर्थ स्लो स्लो आहे. कसा आहे? स्लो स्लो. when the two objects collide, the total momentum before collision is equal to the total momentum after collision. काय म्हटलं? जेव्हा हा ट्रक आणि ही कार जेव्हा काय होईल, अपोजिट डिरेक्शन एकमेकाला टक्कर मारेल, तेव्हा बिफोर कोलायजन यायचा जो भी मोमेंटम होता, तो मोमेंटम आफ्टर कोलायजन पण असेलच तेवढाच. तुम्हाला समजलं नाही की नाही? बरं लक्ष द्या. काय म्हटलं आपण? वर्ड टू वर्ड बघू. वेन द टू ऑब्जेक्ट, दोन ऑब्जेक्ट म्हणजे काय? हा झाला ट्रक आणि ही झाली कार. हे दोन ऑब्जेक्ट पकडू. वेन द टू ऑब्जेक्ट कोलाइड म्हणजे काय? त्याची टक्कर होणे. टू द टोटल मोमेंटम बिफोर कोलायजन. तर कोलायजन म्हणजे टक्कर व्हायच्या अगोदरचा जो भी मोमेंटम आहे, टक्कर झाल्याच्या नंतरचा मोमेंटम पण तेवढाच असणार आहे जेवढा मोमेंटम बिफोर असेल. तुझं नाव काय रे बेटा? सार्थक. सार्थक वरण कर. हा, अरे तू तर आपला सार्थक आहे गड्या. सार्थक लिहू नको प्लीज, फक्त लक्ष दे बेटा. मी देतो ना तुला वेळ, मी लिहायला पर्टिक्युलर तुला टाइम देतो बेटा. मी याची प्रॉपर तुला एक चांगली पीडीएफ देऊन मस्त व्यवस्थित घरी पाठवतो. आरामात लिहू आपण. फक्त लक्ष दे. तुझ्या लक्षात येणं खूप महत्वाचं आहे. जेव्हा हे दोन ऑब्जेक्ट एकमेकाला कोलाइड करतात, तेव्हा त्याचा बिफोरचा जो मोमेंटम आहे, आफ्टर मोमेंटम पण इक्वल असेल. बघा काय सांगितलं की हे दोन व्हेइकल आहेत. हे दोन व्हेइकल काय करतील? कोलाइड होतील. कोलाइड म्हणजे एकमेकाला टक्कर मारतील, ठोस मारतील. आपल्या भाषेत काय? ठोस मारतील. तर बिफोर बघा, याची पण हा पर्टिक्युलर डेफिनेट फोर्स न येऊन राहिला. हे कार पर्टिक्युलर डेफिनेट फोर्स न येऊन राहिली. बरोबर आहे. आणि तो ट्रक पण डेफिनेट फोर्स न येऊन राहिला. म्हणजे या कारचा काहीतरी फोर्स असेल, या ट्रकचा सुद्धा काहीतरी फोर्स असेल. तर यांचा डेड्यूस द लॉ ऑफ कन्झर्वेटिव्ह ऑफ मोमेंटम फ्रॉम द न्यूटन थर्ड लॉ ऑफ मोशन. म्हणजे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. काय सिद्ध करायचंय बेटा? की ते कार आणि तो ट्रक बिफोर कोलायजन
त्याचा जो मोमेंटम होता आफ्टर कोलायजन त्याचा मोमेंटम पण सेम असणार आहे. As shown in the figure, consider the two bodies A and B are masses ME and masses MB moving with the same direction along with the straight line with the velocities of initial velocity A and initial velocity B respectively such that initial velocity is greater than initial velocity A is greater than the initial velocity B. So they collide for time t and after collision let their velocities become the फायनल व्हेलॉसिटी ए अँड फायनल व्हेलॉसिटी बी. आता काय म्हणणं चालू आहे इकडे, काय सुरू आहे एकदम सहज लक्षात येईल तुम्हाला. तुम्ही फक्त लक्ष देत राहा. हा ए हा ऑब्जेक्ट आहे, म्हणजे हा ट्रक आणि कार आहे समजू. ठीक आहे, हा ऑब्जेक्ट ए हा ऑब्जेक्ट बी. याचा ऑब्जेक्टचं मास काय आहे? राम कृष्ण पांडुरंग. आता या ऑब्जेक्टचं मास आहे एम बी, बरोबर. हा बघा, बिफोर कोलायजन ए आणि बी हे दोन ऑब्जेक्ट्स आहेत. ओके, हा ऑब्जेक्ट ए आहे, ऑब्जेक्ट बी आहे. याचं मास आहे एम ए, याचं मास आहे एम बी. याची इनिशियल व्हेलॉसिटी यू आहे, याची इनिशियल व्हेलॉसिटी यू बी. ठीक आहे. ड्युरिंग कोलायजन, जेव्हा कोलायजन होत आहे तेव्हा या ऑब्जेक्टचं मास एम ए, या ऑब्जेक्टचं मास एम बी, दोन्ही गाड्या एकमेकाला टक्कर मारली, बरोबर. तर याची जे फोर्स होती ते काय होती? फोर्स ए बी होती याची. मग याची फोर्स बी होती, तर याला कोणती फोर्स इकडे कोलाइड झाली? ए नावाची. आणि याची जे फोर्स होती ते ए होती, तर याला कुठली फोर्स कोलाइड झाली? बी नावाची. कारण दोन्ही अपोजिट साईडला टक्कर झाली की नाही. आफ्टर कोलायजन काय झालं माहित आहे का? हा तोच ऑब्जेक्ट आहे, ट्रक आणि कार. एकाचं मास ए, त्याचं दुसऱ्याचं मास बी आहे. तर त्याची फायनल व्हेलॉसिटी काय झाली असेल बरं? फायनल व्हेलॉसिटी काय झाली असेल? त्या ट्रकनं त्या कारले घासत नेलं असेल, की कारनं ट्रकले घासत नेलं, की ते जाग्यावर थांबले? आफ्टर कोलायजन काय झाले की त्याची फायनल व्हेलॉसिटी याची जी आहे ती ए आहे, याची फायनल व्हेलॉसिटी काय आहे? बी ची व्ही बी आहे. फायनल व्हेलॉसिटी. दोन प्रकारच्या व्हेलॉसिटीज असतात. फोर्स एक्झर्टेड बाय ए अँड बी. फोर्स एक्झर्टेड बाय कोणत्या कोणत्या फोर्स लागल्या? ए आणि बी, दोन फोर्स होत्या की नाही. फोर्स एक्झर्टेड बाय ए बी. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम ऑफ ए. काय होता रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम? रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम काय होतं बेटा? सो मास इन ब्रॅकेट फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी अपॉन टाइम. जर तुम्हाला लक्षात आलं असेल तर लक्षात घ्या, हा एक्सलरेशनचा फॉर्म्युला आहे. एक्सलरेशन इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी, बरोबर आहे की नाही. परंतु इथं हा फॉर्म्युला का वापरला गेला बेटा? इथं फोर्स म्हटलेला आहे. काय म्हटलेला आहे रे? फोर्स. आणि तुम्हाला खूप छान पद्धतीनं माहिती आहे की फोर्स इक्वल टू काय होत असते? एम ए होत असते, बरोबर. हा एम ए असाच्या असा लिहिला, ए बरोबर मी लिहितो फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी अपॉन टाइम, बरोबर. असं लिहू शकतो की नाही मी एफ ला फोर्सला असं लिहू शकतो का बरं? बघा बरं, त्यांना राईट द फोर्स दॅट लाईक धिस. करू शकतो का असं मी? लक्ष द्या प्रॉपर. मी याच्या अगोदर तुम्हाला याच्यासाठी सांगितला, तुम्हाला एक्सलरेशनचा फॉर्म्युला सांगितला होता की नाही बरं? काय होता एक्सलरेशनचा फॉर्म्युला? अगदी मी तुम्हाला ए बरोबर जी पण सांगितला होता, आठवते ना? हा, एक्सलरेशनचा फॉर्म्युला सांगितला होता फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी अपॉन टाइम. आणि फोर्सचा फॉर्म्युला न्यूटनच्या सेकंड लॉ अनुसार एम ए. मग मला सांगा, मी फोर्स लिहिला, एम जसा तसा लिहिला, आणि एच्या ऐवजी मी हा फॉर्म्युला काऊन नाही वापरू शकत? वापरू शकतो की नाही बरं? बस इथं बी तसंच केलेलं आहे, त्याच्यापेक्षा जास्त काहीच नाहीये. आलं का लक्षात? कसं आलं ए बरोबर? आता फोर्स एक्झर्टेड बाय बी ऑन ए. आता जो ट्रक आहे त्याचा फोर्स कारवर लागला असेल की नाही? जसा इथं ए बी
फोर्स ए बी होता, आता इथं फोर्स बी ए असेल. काय आहे बेटा, एक तर ट्रकनं घासत नेलं असन, म्हणजे ट्रकचा बी फोर्स लागला, दुसरा कारचा फोर्स नशीन लागला का? बिलकुल कारचाही फोर्स लागला ना अपोजिट डिरेक्शनला, मग ते फोर्स आहे बी ए. मग रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम ऑफ बी चा रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम काय होईल? आपण ए चा रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम काढला, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम काढला कशाचा? बी चा. तर आता सॉरी ए चा काढला, आता बी चा काढू. बस सिंपल. काय येईल सांगा बरं, कोण सांगू शकते? जसा रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम आपण ए चा काढला, एफ इक्वल टू एम ए, तर इथं सांगा काय होईल? एम बी इन ब्रॅकेट व्ही बी मायनस व्ही ए अपॉन टी. बरोबर की नाही बरं? हा बस मग तेच तर आहे गड्या हो. कारण दोन्ही इकडे आपल्याला काय आहे की जर फोर्स ए वरून बी वर एक्झर्ट होत असेल तर बी चा फोर्स ए वर का नाही एक्झर्ट होईल? ट्रकची टक्कर जर कारला झाली तर कारची तर टक्कर ट्रकला झाली ना, दोन्ही एकमेकाला कोलाइड झाले ना. तर मग हा मोमेंटम आहे ट्रकचा, हा मोमेंटम आहे कारचा. बरोबर. हा मोमेंटम आहे ट्रकचा आणि हा मोमेंटम आहे. शाबास. मग आपण काय करू? अकॉर्डिंग टू द न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन, इट स्टेट दॅट एव्हरी ऍक्शन फोर्स हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिएक्शन फोर्स विच ऍक्ट सायमल्टेनियसली. बरोबर. असं कोण म्हणते? न्यूटन म्हणतात. ऍक्शन फोर्स इक्वल टू रिएक्शन फोर्स असं म्हणतात. ऍक्शन फोर्स इक्वल टू रिएक्शन फोर्स. सो फोर्स ऑफ ए बी इज इक्वल टू फोर्स ऑफ बी ए. कारण आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल, सर इथं निगेटिव्ह काऊन घेतलं हो बा? कारण बेटा इथं फोर्स अपोजिट आहेत. कसं समजेल आपल्याला? दोन कोलाइड होऊन राहिले की नाही, म्हणजे फोर्स अपोजिट करावा लागेल की नाही? हा. मग आता याच्याऐवजी एफ ए बरोबर काय घेतलं आपण? हे घेतलं आहे की नाही? एफ ए बरोबर. मग एफ बी बरोबर काय घेणार बरं? हे घेणार. लिहू शकतो की नाही असं? एकदम सोपा स्टेप बाय स्टेप सांगत आहे. क्लिअर आहे इथपर्यंत? हा. मग काय राहिलं गडा? आता कॉमन काढायची विषय. मग काय लिहिलं बघा, आपण मल्टिप्लिकेशन करत आहे मी. कोणासोबत? या मागचं यमचं मल्टिप्लिकेशन याच्यासोबत करत आहे. हा बघा किती मज्जा येते इथं. यम इक्वल टू व्ही, एम व्ही, एम ए व्ही ए. बरोबर. मायनसचं साइन ऍज इट इज, एम मल्टिप्लाइड बाय यू ए, एम ए यू ए. झालं. मग अपॉन इकडून बी काय करतो? सेम टू सेम. हा. इथं सांगा एम बी व्ही बी मायनस. अच्छा, इथं मायनस येईल की प्लस येईल? या ठिकाणी साइन सांगा बरं. नाही प्लस येईल ना, कारण बेटा मायनस हा एम बी पहिले मायनस मध्ये आहे ना. मायनस एम बी इंटू व्ही प्लस व्ही बी. मायनस प्लस झाला मायनस आणि मायनस मायनस झाला. थोडस साईड चेक करावं लागेल तुम्हाला. हा. तर आता आपण काय केलं माहितीये का? इनिशियल व्हेलॉसिटी आणि मास इकडून एका साईडला आणलं. बघा बरं, मास इंटू इनिशियल व्हेलॉसिटी प्लस मास इंटू इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ बी. बघा, मास ए च आणि इनिशियल व्हेलॉसिटी ए ची प्लस मास बी च आणि इनिशियल व्हेलॉसिटी बी ची इज इक्वल टू तिकडून मास फायनल मास ए च आणि फायनल व्हेलॉसिटी ए ची, मास बी च आणि फायनल व्हेलॉसिटी बी ची. आता हा झाला टोटल मोमेंटम बिफोर कोलायजन इक्वल टू टोटल मोमेंटम. ओ, हे तर सिद्धच झालं रे की टोटल मोमेंटम बिफोर कोलायजन हा आफ्टर मोमेंटम टोटल कोलायजन एवढा असतो म्हणून. बघा ना, टोटल मोमेंटम बिफोर कोलायजन इक्वल टू टोटल मोमेंटम आफ्टर कोलायजन. तेच तर सांगितलं होतं तुम्हाला लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम मध्ये. द टोटल मोमेंटम बिफोर कोलायजन इज इक्वल टू टोटल मोमेंटम आफ्टर कोलायजन. मला सांगा, आता मी तुम्हाला शॉर्टकट सांगतो. ट्रक येऊन राहिला 100 किलोमीटर पर आवरच्या स्पीडनं
आणि कार येऊन राहिली 50 किलोमीटर पर आवरच्या स्पीडनं, बरोबर. जेवढी जास्त फोर्स तेवढा जास्त इम्पॅक्ट, जेवढी जास्त फोर्स तेवढा जास्त काय इम्पॅक्ट असणार आहे. हा टॉपिक लक्षात आला का तुम्हाला बेटा? काय सांगितलं? टोटल मोमेंटम जो बिफोर कोलायजन आहे तोच टोटल मोमेंटम आफ्टर कोलायजन असेल. आता 100 किलोमीटर पर आवरच्या स्पीडनं एखादी ट्रक येत आहे, इकडून समजा 100 किलोमीटर पर आवरच्या स्पीडनं कार येऊन राहिली, बरोबर. तर जेवढा जास्त फोर्स असेल तेवढा खतरनाक इम्पॅक्ट असेल, बरोबर. आता दोघांचे स्पीड जर 100 आहेत गड्या हो, तर कारवाल्याचं काय राहील? बॉडी कार चकनाचूर होऊन जाईल. कारण टोटल मोमेंटम जो बिफोर कोलायजन त्या कारचा होता की नाही, आफ्टर कोलायजन त्या कारचा मोमेंटम तोच असत. कारण जेवढा फोर्स तेवढाच इम्पॅक्ट, बरोबर की नाही. आता एकदम अल्लू अल्लू करू आपण. ट्रक आहे एकदम आरामात चालला, आणि कार बी आहे की नाही एकदम आरामात चालला. हा ट्रक आहे, हा कार आहे, चालले हळू 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 एकदम 2 किलोमीटर पर आवरची स्पीड आहे. ठीक ठीक, दोघांना ब्रेक दाबले. काय झालं? फोर्स कमी होता, इम्पॅक्ट कमी झाला. पण याही केस मध्ये टोटल मोमेंटम जो बिफोर कोलायजन होता, आफ्टर कोलायजन बी तेवढाच मोमेंटम असेल. कारण की इम्पॅक्ट हा त्याच्या फोर्सवर डिपेंड करते, बरोबर आहे की नाही. इम्पॅक्ट हा फोर्सवर तर डिपेंड करतेच करते, परंतु आणखी सुद्धा तो मासवर बी डिपेंड करते ना. आपण सेकंड लॉ मध्ये नाही का रे बघितलं की एक बंदूकची गोळी आपण त्या भीतीमध्ये मारली होती, आहे की नाही. त्याच्यानंतर अजून काय बघितलं होतं बा? हा, सायकलनं येऊन टक्कर मारली, 40 मीटर पर सेकंडच्या स्पीडनं सायकल आणली आणि भीतीला टक्कर मारली, भीत पडली काय. पण 40 मीटर पर सेकंडच्या स्पीडनं आपण ट्रक आणला आणि भीत पडली होती की नाही, चिर गेलती की नाही भीतीला. सो मोमेंटम डिपेंड असतो मास आणि व्हेलॉसिटीवर. दोन्ही केसमध्ये आता कोणाचं नुकसान जास्त होईल मला सांगा, कारचं की ट्रकचं? ज्याचं मास कमी त्याला त्याचा इम्पॅक्ट जास्त असेल, ज्याचं मास जास्त त्याचा इम्पॅक्ट कमी असेल. म्हणजे नुकसानीच्या बाबतीत बोलत आहे मी, बरं का. आले का एवढं लक्षात? ओके. So thus the total momentum of the two bodies is conserved, provide no external force act on them. So this proves the law of conservation of momentum. झालं. आता लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम व्हेन फायरिंग अ गन. आता आपण बंदूक आणू आणि बंदूकची गोळी मारू, आणि ते बंदूकची गोळी जी आहे एका लाकडाच्या पाठीवर मारू, ठीक आहे. कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम व्हेन फायरिंग अ गन. वेगळ्या वेगळ्या एक्झाम्पल वरून आपल्याला हे लक्षात घ्यायचंय बेटा की लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम हा कसा इक्वल असतो. ओके, ठीक आहे, आलं का लक्षामध्ये? ओके ओके, तेवढाच. तुम्हाला समजलं नाही की नाही? बरं लक्ष द्या काय म्हटलं आपण. वर्ड टू वर्ड बघू. वेन द टू ऑब्जेक्ट, दोन ऑब्जेक्ट म्हणजे काय? हा झाला ट्रक आणि ही झाली कार, हे दोन ऑब्जेक्ट पकडू. वेन द टू ऑब्जेक्ट कोलाइड, कोलाइड म्हणजे काय? त्याची टक्कर होणे. टू द टोटल मोमेंटम बिफोर कोलायजन. तर कोलायजन म्हणजे टक्कर व्हायच्या अगोदरचा जो बी मोमेंटम आहे, टक्कर झाल्याच्या नंतरचा मोमेंटम पण तेवढाच असणार आहे जेवढा मोमेंटम बिफोर असेल. तुझं नाव काय रे बेटा? सार्थक. सार्थक वरणकर का? हा, अरे तू तर आपला सार्थक आहे गड्या. सार्थक लिहू नको प्लीज, फक्त लक्ष दे बेटा. मी देतो ना तुला वेळ, मी लिहायला पर्टिक्युलर तुला टाइम देतो बेटा. मी याची प्रॉपर तुला एक चांगली PDF देऊन मस्त व्यवस्थित घरी पाठवतो. आरामात लिहू आपण, फक्त लक्ष दे. तुझ्या लक्षात येणं खूप महत्वाचं आहे. जेव्हा हे दोन ऑब्जेक्ट एकमेकाला कोलाइड करतात तेव्हा त्याचा बिफोरचा जो मोमेंटम आहे आफ्टर मोमेंटम पण इक्वल असेल. बघा काय सांगितलं की हे दोन व्हेइकल आहेत,
हे दोन व्हेइकल काय करतील, कोलाइड होतील. कोलाइड म्हणजे एकमेकाला टक्कर मारतील, ठोस मारतील. आपल्या भाषेत काय, ठोस मारतील. तर बिफोर बघा याची पण हा पर्टिक्युलर डेफिनेट फोर्स न येऊन राहिला. हे कार पर्टिक्युलर डेफिनेट फोर्स न येऊन राहिली, बरोबर आहे. आणि तो ट्रक पण डेफिनेट फोर्स न येऊन राहिला. म्हणजे या कारचा काहीतरी फोर्स असेल, या ट्रकचा सुद्धा काहीतरी फोर्स असेल. तर यांचा डेड्यूस द लॉ ऑफ कन्झर्वेटिव्ह ऑफ मोमेंटम फ्रॉम द न्यूटन थर्ड लॉ ऑफ मोशन. म्हणजे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. काय सिद्ध करायचंय बेटा, की ते कार आणि तो ट्रक बिफोर कोलायजन त्याचा जो मोमेंटम होता, आफ्टर कोलायजन त्याचा मोमेंटम पण सेम असणार आहे. As shown in the figure, consider the two bodies A and B have masses MA and masses MB moving with the same direction along with the straight line with the velocities of initial velocity A and initial velocity B respectively, such that initial velocity is greater than initial velocity A is greater than the initial velocity B. So they collide for time t, and after collision let their velocities become the फायनल व्हेलॉसिटी ए आणि फायनल व्हेलॉसिटी बी. आता काय म्हणणं चालू आहे, इकडे काय सुरू आहे, एकदम सहज लक्षात येईल तुम्हाला. तुम्ही फक्त लक्ष देत राहा. हा ए हा ऑब्जेक्ट आहे, म्हणजे हा ट्रक आणि कार आहे समजू, ठीक आहे. हा ऑब्जेक्ट ए, हा ऑब्जेक्ट बी. याचा ऑब्जेक्टचं मास काय आहे, राम कृष्ण पांडुरंग. आता या ऑब्जेक्टचं मास आहे एम बी, बरोबर. हॅलो, हा एक लेक्चर चालू आहे, बोला ना. नाही हो बा, इतक्या लोक 2-2:30 वाजेला तर क्लासेस आहेत. 2:30 ते 3च्या दरम्यान निघू. नाही मग भाऊ सोबत चालले गेले चालते, काही हरकत नाही. नाही, माझं लेक्चर चालू आहे सध्या, मी ऑनलाईन मध्ये, मी फोन नाही लावू शकत. नंबर आहे तुमच्याकडे? बरं, पाठवतो मी. हा मग तरी लावला चालते लावला हो, सोबतच असतं. हा बघा, बिफोर कोलायजन ए आणि बी हे दोन ऑब्जेक्ट्स आहेत. ओके, हा ऑब्जेक्ट ए आहे, ऑब्जेक्ट बी आहे. याचं मास आहे एम ए, याचं मास आहे एम बी. याची इनिशियल व्हेलॉसिटी युबी आहे, याची इनिशियल व्हेलॉसिटी युबी. ठीक आहे. ड्युरिंग कोलायजन, जेव्हा कोलायजन होत आहे, तेव्हा या ऑब्जेक्टचं मास एम ए, या ऑब्जेक्टचं मास एम बी, दोन्ही गाड्या एकमेकाला टक्कर मारली, बरोबर. तर याची जे फोर्स होती ते काय होती, फोर्स ए बी होती याची. मग याची फोर्स बी होती, तर याला कोणती फोर्स इकडे कोलाइड झाली, ए नावाची. आणि याची जे फोर्स होती ते ए होती, तर याला कुठली फोर्स कोलाइड झाली, बी नावाची. कारण दोन्ही अपोजिट साईडला टक्कर झाली की नाही. आफ्टर कोलायजन काय झालं माहित आहे का, हा तोच ऑब्जेक्ट आहे, ट्रक आणि कार. एकाचं मास ए, त्याचं दुसऱ्याचं मास बी आहे. तर त्याची फायनल व्हेलॉसिटी काय झाली असेल बरं, फायनल व्हेलॉसिटी काय झाली असेल. त्या ट्रकनं त्या कारले घासत नेलं असेल, की कारनं ट्रकले घासत नेलं, की ते जाग्यावर थांबले. आफ्टर कोलायजन काय झाले, की त्याची फायनल व्हेलॉसिटी याची जी आहे ती ए आहे, याची फायनल व्हेलॉसिटी काय आहे, बी ची व्ही बी आहे. फायनल व्हेलॉसिटी, दोन प्रकारच्या व्हेलॉसिटीज असतात. फोर्स एक्झर्टेड बाय ए अँड बी. फोर्स एक्झर्टेड बाय, कोणत्या कोणत्या फोर्स लागल्या, ए आणि बी, दोन फोर्स होत्या की नाही. फोर्स एक्झर्टेड बाय ए बी, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम ऑफ ए. काय होता रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम काय होता बेटा. सो मास इन ब्रॅकेट फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी अपॉन टाइम. जर तुम्हाला लक्षात आलं असेल तर लक्षात घ्या, हा एक्सलरेशनचा फॉर्म्युला आहे. एक्सलरेशन इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी, बरोबर आहे की नाही. परंतु इथं हा फॉर्म्युला का वापरला गेला बेटा, इथं फोर्स म्हटलेला आहे. काय म्हटलेला आहे रे,
फोर्स. आणि तुम्हाला खूप छान पद्धतीनं माहिती आहे की फोर्स इक्वल टू काय होत असते, एम ए होत असते. बरोबर. हा एम मी असाच्या असा लिहिला, ए बरोबर मी लिहितो फायनल वाल्यासाठी मायनस इनिशियल वाल्यासाठी अपॉन टाइम. बरोबर असं लिहू शकतो की नाही मी एफ ला फोर्सला असं लिहू शकतो का बरं? बघा बरं, त्यांना राईट द फोर्स दॅट लाईक धिस. करू शकतो का असं मी? लक्ष द्या प्रॉपर. मी याच्या अगोदर तुम्हाला याच्यासाठी सांगितला, तुम्हाला एक्सेलरेशनचा फॉर्म्युला सांगितला होता की नाही बरं? काय होता एक्सेलरेशनचा फॉर्म्युला? अगदी मी तुम्हाला ए बरोबर जी पण सांगितला होता, आठवते ना? हा, एक्सेलरेशनचा फॉर्म्युला सांगितला होता फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी अपॉन टाइम. आणि फोर्सचा फॉर्म्युला न्यूटनच्या सेकंड लॉ अनुसार एम ए. मग मला सांगा, मी फोर्स लिहिला, एम जसा तसा लिहिला, आणि एच्या ऐवजी मी हा फॉर्म्युला काऊन नाही वापरू शकत? वापरू शकतो की नाही बरं? बस इथं बी तसंच केलेलं आहे, त्याच्यापेक्षा जास्त काहीच नाहीये. आलं का लक्षात? कसं आलं ए बरोबर? आता फोर्स एक्झर्टेड बाय बी ऑन ए. आता जो ट्रक आहे त्याचा फोर्स कारवर लागला असेल की नाही? जसा इथं ए बी फोर्स ए बी होता, आता इथं फोर्स बी ए असेल. काय आहे बेटा? एक तर ट्रकनं घासत नेलं असन, म्हणजे ट्रकचा बी फोर्स लागला, दुसरा कारचा फोर्स नशीन लागला का? बिलकुल कारचाही फोर्स लागला ना अपोजिट डिरेक्शनला. मग ते फोर्स आहे बी ए. मग रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम ऑफ बी चा रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम काय होईल? आपण ए चा रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम काढला, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम काढला कशाचा? बी चा. तर आता सॉरी ए चा काढला, आता बी चा काढू. बस सिंपल. काय येईल सांगा बरं, कोण सांगू शकते? जसा रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम आपण ए चा काढला, एफ इक्वल टू एम ए, तर इथं सांगा काय होईल? एम बी इन ब्रॅकेट व्ही बी मायनस व्ही ए अपॉन टी. बरोबर की नाही बरं? हा, बस मग तेच तर आहे गड्या हो. कारण दोन्ही इकडे आपल्याला काय आहे की जर फोर्स ए वरून बी वर एक्झर्ट होत असेल तर बी चा फोर्स ए वर का नाही एक्झर्ट होईल? ट्रकची टक्कर जर कारला झाली तर कारची तर टक्कर ट्रकला झाली ना, दोन्ही एकमेकाला कोलाइड झाले ना. तर मग हा मोमेंटम आहे ट्रकचा, हा मोमेंटम आहे कारचा. बरोबर. हा मोमेंटम आहे ट्रकचा आणि हा मोमेंटम आहे. शाबास. मग आपण काय करू? अकॉर्डिंग टू द न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन, इट स्टेट दॅट एव्हरी ऍक्शन फोर्स हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिएक्शन फोर्स विच ऍक्ट सायमल्टेनियसली. बरोबर. असं कोण म्हणते? न्यूटन म्हणतात. ऍक्शन फोर्स इक्वल टू रिएक्शन फोर्स असं म्हणतात. ऍक्शन फोर्स इक्वल टू रिएक्शन फोर्स. सो फोर्स ऑफ ए बी इज इक्वल टू फोर्स ऑफ बी ए. कारण आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल, सर इथं निगेटिव्ह काऊन घेतलं हो बा? कारण बेटा इथं फोर्स अपोजिट आहेत. कसं समजेल आपल्याला? दोन कोलाइड होऊन राहिले की नाही, म्हणजे फोर्स अपोजिट करावा लागेल की नाही? हा. मग आता याच्याऐवजी एफ ए बरोबर काय घेतलं आपण? हे घेतलं आहे की नाही? एफ ए बरोबर. मग एफ बी बरोबर काय घेणार बरं? हे घेणार. लिहू शकतो की नाही असं? एकदम सोपा स्टेप बाय स्टेप सांगत आहे. क्लिअर आहे इथपर्यंत? हा. मग काय राहिलं गड्या? आता कॉमन काढायची विषय. मग काय लिहिलं बघा, आपण मल्टिप्लिकेशन करत आहे मी. कोणासोबत? या मागचं यमचं मल्टिप्लिकेशन याच्यासोबत करत आहे. हा, बघा किती मज्जा येते इथं. यम इक्वल टू व्ही, एम व्ही, एम ए व्ही ए. बरोबर. मायनसचं साइन ऍज इट इज, एम मल्टिप्लाइड बाय यू ए, एम ए यू ए. झालं. मग अपॉन इकडून बी काय करतो? सेम टू सेम. हा, इथं सांगा एम बी व्ही बी मायनस. अच्छा, इथं मायनस येईल की प्लस येईल? या ठिकाणी साइन सांगा बरं. नाही प्लस येईल ना, कारण बेटा मायनस
हा एम बी पहिले मायनस मध्ये आहे ना, मायनस एम बी इंटू व्ही प्लस व्ही बी, मायनस प्लस झाला मायनस आणि मायनस मायनस झाला थोडस साईड चेक करावं लागेल तुम्हाला. राम कृष्ण. हा तर आता आपण काय केलं माहितीये का, इनिशियल व्हेलॉसिटी आणि मास इकडून एका साईडला आणलं. बघा बरं, मास इंटू इनिशियल व्हेलॉसिटी प्लस मास इंटू इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ बी. बघा मास ए च आणि इनिशियल व्हेलॉसिटी ए ची प्लस मास बी च आणि इनिशियल व्हेलॉसिटी बी ची इज इक्वल टू तिकडून मास कशा फायनल मास ए च आणि फायनल व्हेलॉसिटी ए ची, मास बी च आणि फायनल व्हेलॉसिटी बी ची. आता हा झाला टोटल मोमेंटम बिफोर कोलायजन इक्वल टू टोटल मोमेंटम. ओ हे तर सिद्धच झालं रे की टोटल मोमेंटम बिफोर कोलायजन हा आफ्टर मोमेंटम टोटल कोलायजन एवढा असतो म्हणून. बघा ना, टोटल मोमेंटम बिफोर कोलायजन इक्वल टू टोटल मोमेंटम आफ्टर कोलायजन. तेच तर सांगितलं होतं तुम्हाला लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम मध्ये. द टोटल मोमेंटम बिफोर कोलायजन इज इक्वल टू टोटल मोमेंटम आफ्टर कोलायजन. मला सांगा, आता मी तुम्हाला शॉर्टकट सांगतो. ट्रक येऊन राहिला 100 किलोमीटर पर अवरच्या स्पीडनं आणि कार येऊन राहिली 50 किलोमीटर पर अवरच्या स्पीडनं, बरोबर. जेवढी जास्त फोर्स तेवढा जास्त इम्पॅक्ट, जेवढी जास्त फोर्स तेवढा जास्त काय इम्पॅक्ट असणार आहे. हॅलो, हो बर, कृष्णा बाहेर आलेला आहे तुझ्या बॅगेमध्ये, त्याचे कलर बॉक्स आलेले आहेत, त्याला नेऊन दे बाळा, चेक कर. हा टॉपिक लक्षात आला का तुम्हाला बेटा? काय सांगितलं, टोटल मोमेंटम जो बिफोर कोलायजन आहे तोच टोटल मोमेंटम आफ्टर कोलायजन असेल. आता 100 किलोमीटर पर अवरच्या स्पीडनं एखादी ट्रक येत आहे, निकडून समजा 100 किलोमीटर पर अवरच्या स्पीडनं कार येऊन राहिली, बरोबर. तर जेवढा जास्त फोर्स असेल तेवढा खतरनाक इम्पॅक्ट असेल, बरोबर. आता दोघांच्या स्पीड जर 100 आहेत गड्या हो, तर कारवाल्याचं काय राहील, बॉडी कार चकनाचूर होऊन जाईल. कारण टोटल मोमेंटम जो बिफोर कोलायजन त्या कारचा होता की नाही, आफ्टर कोलायजन त्या कारचा मोमेंटम तोच असेल, कारण जेवढा फोर्स तेवढा इम्पॅक्ट, बरोबर की नाही. आता एकदम अल्लू अल्लू करू आपण. ट्रक आहे एकदम आरामात चालला आणि कार बी आहे की नाही एकदम आरामात चालला. हा ट्रक आहे, हा कार आहे, चालले हळू 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 एकदम 2 किलोमीटर पर अवरची स्पीड आहे. ठीक ठीक, दोघांना ब्रेक दाबले. काय झालं, फोर्स कमी होता, इम्पॅक्ट कमी झाला. पण याही केस मध्ये टोटल मोमेंटम जो बिफोर कोलायजन होता, आफ्टर कोलायजन बी तेवढाच मोमेंटम असेल, कारण की इम्पॅक्ट हा त्याच्या फोर्सवर डिपेंड करते, बरोबर आहे की नाही. इम्पॅक्ट हा फोर्सवर तर डिपेंड करतेच करते, परंतु आणखी सुद्धा तो मासवर बी डिपेंड करते ना. आपण सेकंड लॉ मध्ये नाही का रे बघितलं की एक बंदूकची गोळी आपण त्या भीतीमध्ये मारली होती, आहे की नाही. त्याच्यानंतर अजून काय बघितलं होतं बा, हा सायकलनं येऊन टक्कर मारली, 40 मीटर पर सेकंडच्या स्पीडनं सायकल आणली आणि भीतीला टक्कर मारली, भीत पडली काय. पण 40 मीटर पर सेकंडच्या स्पीडनं आपण ट्रक आणला आणि भीत पडली होती की नाही, चिर गेलती की नाही भीतीला. सो मोमेंटम डिपेंड असतो मास आणि व्हेलॉसिटीवर, दोन्ही केसमध्ये. आता कोणाचं नुकसान जास्त होईल मला सांगा, कारचं की ट्रकचं? ज्याचं मास कमी त्याला त्याचा इम्पॅक्ट जास्त असेल, ज्याचा मास जास्त त्याचा इम्पॅक्ट कमी असेल. म्हणजे नुकसानीच्या बाबतीत बोलत आहे मी, बरं का. आले का एवढं लक्षात? ओके. So thus the total momentum of the two bodies is conserved, provide no external force act on them.
सो धिस प्रूव्स द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. झालं. आता लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम व्हेन फायरिंग अ गन. आता आपण बंदूक आणू आणि बंदूकची गोळी मारू आणि ते बंदूकची गोळी जी आहे एका लाकडाच्या पाठीवर मारू. ठीक आहे. कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम व्हेन फायरिंग अ गन. वेगळ्या वेगळ्या एक्झाम्पल वरून आपल्याला हे लक्षात घ्यायचंय बेटा की लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम हा कसा इक्वल असतो. ओके. ठीक आहे. आलं का लक्षामध्ये? ओके.